कामगार बंधूंनो, तुमची पावती आता 1 वर्ष झाल्यानंतर ती संपत असते आणि तिला चालू करण्यासाठी रिन्युअल करावं लागतं. तर ती रिन्युअल कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. यासाठी तुम्हाला आपल्या क्रोमवरती कामगार कल्याण असं सर्च करायचं आहे. इथे येणाऱ्या पहिल्याच साईटला तुम्हाला क्लिक करून ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर इथे खूप सगळे ऑप्शन दिसतील. यातलं नूतनीकरण या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो तो इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड टू यावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे सर्वात वरती कामगारांचे स्वरूप निवडायचं आहे. तिथे तुम्हाला ऑल टाईप हेल्पर्स किंवा जे असेल तुमचं ते निवडायचं आहे. त्यानंतर जारी करण्याच्या प्रकारमध्ये ग्रामसेवक वगैरे तुम्ही निवडू शकता. इथे नंतर डिस्पॅच नंबर आणि डिस्पॅच डेट असे तुम्हाला दोन्ही भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ ग्रामपंचायत, तुम्ही कोणत्या ग्रामपंचायतमधून शिक्का आणलेला असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर त्या ग्रामपंचायतीचा जिल्हा आणि त्या ग्रामपंचायतीचा तालुका हे सर्व तुम्हाला इथे भरायचं आहे. तुम्हाला जो ग्रामसेवक शिक्का देतोय किंवा ज्या ग्रामसेवकाने शिक्का दिलेला आहे तेच तुम्हाला तिथे निवडायचं आहे. यानंतर खाली आल्यावर तुम्हाला जे तुमचे तालुका केंद्र असेल ते इथे निवडून घ्यायचं आहे. यानंतर जे तुमचं 90 दिवसांचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि खाली क्लिक टू लोड विजिटिंग डेट यावरती क्लिक करून तुम्हाला जी तुमची अपॉइंटमेंट डेट आहे ती निवडायची आहे. इथे येलो झालेल्या तारखा म्हणजे बुक झालेल्या आहेत, तर इथे स्लॉट उपलब्ध नाहीये. जेव्हा स्लॉट उपलब्ध होतील तेव्हा तुम्ही तुमचं रिन्युअलची तारीख घेऊ शकता. याच्यानंतर तुम्हाला खाली सेव्हचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिन्युअलचा फॉर्म हा घर बसल्या सुद्धा भरू शकता. जी अपॉइंटमेंट डेट येते त्या अपॉइंटमेंट डेटला तुमच्या तालुका केंद्रावर जाऊन तुम्हाला अपॉइंटमेंट करायचं आहे. जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो घेऊन जायचा आहे. तिथे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं रिन्युअल हे होऊन जाईल. धन्यवाद.